हाँ बोल रे. हा गेला तो परत आलाच नाही. मी तिथेच त्याची वाट बघतोय. अच्छा बरं ठीक आहे. हे बघ तुम्ही एक काम करा, आजचा प्लॅन कॅन्सल करा. पुढे योग्य वेळ आली ना की त्याचा काटा काढूया आपण. ठीक आहे साहेब. नशीबवान होता म्हणून आज वाचला, पण पुढच्या वेळेस त्या देवांचा गेम होणार म्हणजे होणार. ठीक आहे निघा तुम्ही. चल. कुठे गायब झाला? आई नका ना रडू प्लीज. सई माझं चुकलं ग. मी देवांशी मदत केली. मला वाटलं होतं की तो खुश होईल, पण नाही. आई पण सर नेहमी चिडतात का? त्यांची महत्वाची फाईल होती आणि सापडत नव्हती म्हणून चिडले ना. असंच होतं. मी चांगल्यासाठी करायला जाते आणि सगळा घोळ होऊन बसतो. असं नाहीये आई. तुम्ही सगळी कामं व्यवस्थितपणे करता, अगदी चोखपणे पार पाडतात सगळी कामं. पण हे काम तुम्ही पहिल्यांदा करत होतात ना, हो की नाही? मग कोणत्याही कामाची जबाबदारी घेताना पहिल्यांदा त्रास होतोच ना, कारण त्या कामाचा आपल्याला अनुभव नसतो. माणूस चुकतो आई, आणि त्या चुकांमधूनच माणूस शिकत जातो. माझी पण चूक झाली आई. हो, तुम्ही बॅग भरत असताना मी तुमच्या जवळ उभी होती की नाही, तरी मी तुम्हाला सांगू शकले नाही की त्या बॅग मध्ये कोणत्या कोणत्या फाईल भरायच्या. आई हे बघा, आता जे झालंय ना ते झालंय. त्याचा त्रास नका ना करून घेऊ. हे बघा, थोडा वेळ निघून गेला ना, सरांना आपोआप लक्षात येईल की ते खूप चिडले होते. शांत होतील ते आणि मग नंतर जानू जानू करत तुम्हाला मस्का मारायला येतील. तुम्ही आता शांत व्हा नाही प्लीज. प्रश्न फक्त एका फाईलचा नाहीये सई. प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आहे. म्हणजे देवांच्या आयुष्यात खरंच माझी काही किंमत आहे का? असं का म्हणताय आई तुम्ही? उलट सरांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्याशिवाय पान पण हलत नाही त्यांचं. सतत तुमच्या मागे जानू जानू करत असतात ते. पण आई म्हणत नाही ना. असं का? आई हा शब्द ऐकण्यासाठी माझे कान आतुरले. गेले कित्येक वर्ष मी देवांच्या तोंडून आई या शब्दाची वाट बघते, तळमळते त्याच्यासाठी. तुला माहितीये सई, आज मी देवांशी फक्त बॅग नाही भरली, कित्येक वर्षापासूनची माझी स्वप्न भरली त्यात. मला वाटलं आज देवांचा दिवस अगदी सुरळीत पार पडेल. संध्याकाळी तो घरी आला ना की मी त्याला सांगेन, देवा अरे आज तुझी बॅग मी भरली. तो खूप खुश होईल. त्याला वाटेल की आपली ही आई आपल्यासाठी सगळं काही करू शकते, आणि मग तुम्हाला आई म्हणेल.
पण नाही, माझ्या स्वप्नांचे सगळे हिमले माझ्या डोळ्यासमोर कोसळले. सई, सई माझा देवा मला कधीच आई म्हणणार नाही का ग? कधीच नाही. आई, वा वा, मस्त मस्त. अगं माझी माधुरी ग बाई. अंजली, अंजली, यार काय झालं पॉप्स? जरा आवाज कमी कर ना. पूजा करतोय दिसत नाही तुला? अहो अहो आम्ही पण टीव्ही बघतोय. बघताय ना तुम्ही, नाचते ना पोरगी, नाचू दे की. ते महत्वाचं आहे का? हो आहे महत्वाचं. जरा दोन घटका मनोरंजन नको का हो जीवाला? सध्या आपलं काम काम काम, नाही तर ते टेन्शन, पैसे नाहीत पैसे नाहीत. आणि तुम्हाला तरी काय मिळतंय हो देवाची पूजा करून? सकाळ संध्याकाळ आपलं साकडं घालत असता देवाला. आहे काय उपयोग आहे? तुमची जोळी पाटकी ती पाटकीच. बसा बसा, इथे येऊन बसा. तुम्ही हे बसा आणि दुसऱ्यालाही बसू द्या. तू नाच का बा, माझ्या खाण्यावर पण डोळा. अंजली, ए अंजली, अंजली. काय यार मॉम, एकदा पॉप्स झाला आता तू स्टार्ट करणार आहेस का? गे बाई, ऐकायला येते का तुला? ते कानात काय घालून बसतं ना 24 तास, म्हणून ऐकणं कमी झालंय. हे बघ इकडे फोन वाजतोय, उचलतो. सॉरी. हॅलो. हॅलो अंजली. हो बोला ना सर. ऑडिशन मध्ये सिलेक्ट झाले का मी? बाजूला कोण आहे वाटतं? करेक्ट. अंजली, तुझा परफॉर्मन्स एवढा आवडलाय ना मला, ते बघून तुझ्यावर आणखीन एक जबाबदारी सोपवणार आहे मी. काय? तुम्ही नवीन ऍड शूट करताय का? हे बघ अंजली, जहागीरदार फॅमिलीची आणखीन खोलात जाऊन माहिती काढावी लागेल. जमेल? का नाही जमणार. तुमच्या प्रोडक्शन सोबत मला काम करायला खूप आवडतं सर. आणि आता नवीन आहे तर मग तुम्ही पैसे पण थोडे जास्त द्याल ना यावेळी? हो अर्थात. तू चांगलं काम करशील तर गेल्या वेळेस दिले तितके दुप्पट पैसे तुला मी वाढवून देऊ. सर आता बघाच तुम्ही, यावेळी असा कमाल परफॉर्मन्स करते ना. ओके सर, थँक्यू. बाय बाय. अंजली, लालच बहुत बुरी बला है. हे ठेव ग, सगळं सगळं आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत. मला मोठी आपण लवकरच खूप पैसे वाले होणार बॅनर मध्ये फोटो येणार आहे माझा. खूप पैसे. देवा. अहो आता उठा ना, आता देवासमोर साखर वा बसले. सर द्या. आज तुम्ही मला एकही कॉल केला नाही दिवसभरात. वेळच नाही मिळाला.
मीटिंग कशी झाली शहांसोबत? ठीक झाली. लॅपटॉपमध्ये काही पॉइंटर्स होते, त्याच्या बेसिसवर केली मीटिंग. वेळ मारून नेली बस. तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवण लावते तुमच्यासाठी. क्लायंट बरोबर हलकं फुलकं खाल्लंय मी, आता भूक नाही. सर, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. सर, तुम्ही आज आईंवर खूप ओरडून बोललात हा. एरवी कधी तुम्ही असं वागत नाही. एरवी जानू पण असं वागत नाही ना कधीच. आजच काय झालं होतं तिला असला सगळा गोंधळ करायचा? त्यांना जर माहीत असतं असा गोंधळ होणार आहे तर त्या अशा वागल्या असत्या का? नाही ना सर. आपल्या तोंडून निघालेला शब्द ना धनुष्यातून निघालेल्या बाणासारखा असतो. एकदा बाण सुटला की सुटला, परत तो मागे नाही घेता येत. आईंनी हे का केलं त्या मागच्या भावना समजून घ्या ना तुम्ही. ठीक आहे, मग तुम्ही सांगा का केलं जानूने असं? कारण त्यांना असं वाटतं भैरवी मॅडम तुमच्यासाठी जे काही करायच्या ना ते जर आईंनी केलं तर तुम्हाला भैरवी मॅडमची कमी नाही वाचणार. आणि सर, आम्हा सगळ्यांना माहिती आहे तुम्ही मॅडमला खूप मिस करताय. तुम्हाला होणारा त्रास कमी व्हावा, तुम्हाला कामात मदत व्हावी म्हणून आईंनी बॅग भरली ना. खरं तर माझंच चुकलं. मी जेव्हा आईंजवळ उभी होती तेव्हा सगळं काम त्यांच्यावर नव्हतं सोपवायला पाहिजे. त्यांना सांगायला हवं होतं. पण सर, माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही आईंच्या भावना समजून घ्या ना प्लीज. मला ना सई, जानूने माझी ऑफिसची बॅग भरली याचा प्रॉब्लेमच नाही. मला प्रॉब्लेम याचा आहे की या मागचं त्याचं इंटेन्शन वेगळं होतं. म्हणजे सी आय नो जानू ना खूप करते माझ्यासाठी. अँड आय लव्ह हर, आय रिस्पेक्ट हर. तिची ना खूप अशी वेगळी स्पेशल जागा आहे माझ्या मनात, खूप स्पेशल. पण तिला असं काहीतरी प्रूव्ह करायसाठी हे असं काहीही करायची गरज नाही, अजिबात नाही. आणि तिने असं कधी करू पण नाही. कारण माझ्या आयुष्यातली भैरवी आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच नाही. सर, आईंना भैरवी आईंची जागा घ्यायचीच नाही. त्यांना तुमच्या मनात त्यांच्या हक्काची जागा हवी आणि त्यासाठी त्यांची ही सगळी धडपड सुरू आहे. त्यांची तळमळ तुम्हाला आता कळत नाहीये, पण मी तुमच्या ते नक्की लक्षात आणून दे. मी आईंना त्यांचा हक्क नक्की मिळवून दे. सई, माझा रुमाल, वॉलेट काहीच काढून ठेवलं नाही हा तुम्ही. लवकर काढा प्लीज. तुम्ही अजून पण झोपल्याच आहात? सई, 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 काय झालं? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? आप तर नाहीये. डोकं दुखतंय सर खूप. अरे मग तुम्ही आधी का नाही सांगितलं? आधी का नाही सांगितलं मला? चला आपण लगेच डॉक्टरकडे जाऊयात. चला. कशाला सर? आज तुमची मीटिंग आहे ना फायनल शहांसोबत.
तुम्ही तिकडेच ऑफिसमध्ये. मीटिंग दुपारी आहे माझी, काही घाई नाही आहे आज मला, आहे माझ्याकडे वेळ. तुम्ही आरामात आवरा, आपण निघूयात. ओके? नाही सर, मी गोळी घेतली की नाही मला बरं वाटेल. सई अंगावर काढणार आहात का आजारपण? माझी जर तब्येत खराब असली की तुम्ही ओरडता ना माझ्यावर डॉक्टरकडे जा म्हणून. मग आता स्वतःच्या बाबतीत हलगर्जीपणा का करायचा आहे तुम्हाला? अजिबात चालणार नाही हे सगळं. पण सर मी काही ऐकणार नाहीये तुमचं. आपण डॉक्टरकडे जातोय, दॅट्स फायनल. लगेच आवरा, आपण निघतोय लगेच. चला लगेच फ्रेश व्हा. हा कुलकर्णी बोला. आता एक मिनिट. नेक्स्ट वीक होतं ना ते, मध्ये प्रिपोन कसं झालं? तुम्ही वेळेवर काय सगळं आणताय? तुम्हाला माहिती आता सईंना हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. माझा ना गोंधळ होतो असा. ओके फाईन, मी पोहोचतो तासाभरात. ओके फाईन. सई केअरफुल. हो सर, मी व्यवस्थित आहे. माझं ऐका ना, तुम्ही जा ना ऑफिसला प्लीज. आणि हो, तुमचं वॉलेट आणि रुमाल त्या ड्रॉवर मध्ये ठेवलाय, तो घ्या. सई, काय ग? बरं वाटत नाहीये का तुला? तरी वाटलंच मला. म्हटलं अजून खाली कशी नाही आली म्हणून मीच बघायला आले. ताप आलाय का? नाही, ताप तर नाहीये. खोकलाय, डोकं दुखतंय. अगो बाई, मग चेपून देऊ का मी? नाही सर, तुम्ही जा ऑफिसला. आई आल्यात ना, मी जाईन त्यांच्यासोबत डॉक्टरांकडे. हो नाही? हो हो. हा कुलकर्णी, मेल पाठवले आत्ता. मला कळत नाहीये तुम्ही हे सगळं वेळेवर का आणताय माझ्या पुढे. हा, प्री प्लॅनिंग का करत नाहीये तुम्ही नीट? ओके ठीक आहे, वेट, मी बघतो. वेट. हा मी करतोय, चेकच करतोय. वेट, मी कॉल बॅक करतो. या सावकाश, पाणी घे. किती खोकतेस तू? घे. हॅलो, हा एकदा मेल चेक करा, मी सगळं पाठवलं. ऑल्सो ते बाकी डिटेल्स गुप्ता इंडस्ट्रीच्या फाईलमध्ये असेल, राईट? हां, ती फाईल माझ्याकडेच. सई, ती गुप्ता इंडस्ट्रीची फाईल कुठे ठेवली? सॉरी, मी बघतो. यू टेक रेस्ट. मी बघतो. आई, तिथे टेबलवर गोळी तेवढी देता का? हो, आणते. हा, नाही सापडते मला. वेळ बघतो मी. हा कुलकर्णी,
फाईल मिळाली आहे, फाईल मिळाली. या मी आता ऑफिसला येतो आणि मग सगळे डिटेल्स देतो. ओके, या. थँक्यू सो मच.